नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SYBSC मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 3 ग्रुप्स अँड कोडिंग थेअरी यामध्ये आपण चॅप्टर 1 इंटीजर्सला आज सुरुवात करतो आहोत. इंटीजर्स काय असतात आणि ते कशाने डिनोट करतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इंटीजर्स आपण झेडने डिनोट करतो आणि ते फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असतात. म्हणजे मायनस इन्फिनिटीपासून आलं की -3 -2 -1 मग 0 मग 1 2 3 अप टू प्लस इन्फिनिटीपर्यंत जातो. या नंबर्सला आपण इंटीजर्स म्हणून संबोधतो, हे नीट लक्षात ठेवायचं. त्यानंतर डिव्हिजिबिलिटी ही कन्सेप्ट तुम्हाला बघायची. लेट ए अँड बी बी any two integers with a is not equal to 0, then we say that a divides b if there is an integer c such that b is equal to ac, and we write this as a divides b. Thus a divides b implies, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की b इज इक्वल टू AC, आणि हा जो C आहे तो कोणीतरी इंटीजर आहे. झेड म्हणजे इंटीजर. थोडक्यात B ही Aची पट असते, मल्टिपल असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जेव्हाही कधी तुम्हाला A डिवाइड्स B असं म्हटलं तर पहिली गोष्ट त्याला वाचणार कसं तुम्ही? A या चिन्हाला वाचणार डिवाइड्स B. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, असं दिलं रे दिलं की हा बी राईट हँड साईडचा इज इक्वल टू ए ची पट, सी पट, ए ची सी पट, आणि सी हा कोणीतरी इंटीजर आहे. आता इंटीजर तर तुम्हाला माहिती आहे ना, मायनसपासून प्लसपर्यंत कोणी पण, तो सी. इफ ए डज नॉट डिवाइड बी, आता प्रत्येक एलिमेंट डिवाइड करतोच दुसऱ्याला असं नाही. मग जर डिवाइड होत नसेल देन वी राईट इट ॲज ए डज नॉट डिवाइड बी. त्या डिवाइडच्या चिन्हाला अशी काट मारायची आणि म्हणायचं डज नॉट डिवाइड बी. मग वाचतात कसं याला? रीड इट ॲज ए डज नॉट डिवाइड बी असं याला वाचायचं. ऑल्सो नोट, इफ ए divides b, we read this as a divides b. or हे तर त्याला वाचतोच आपण, a divides b. शिवाय आपण त्याला असं पण म्हणू शकतो a is divisor of b, किंवा त्याला आपण असं पण म्हणू शकतो की b is divisible by a. म्हणजे या तिन्हींचा अर्थ a divides b, a is divisor of b किंवा b इज डिव्हिजिबल बाय ए, हे आपण याला वाचतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यातून असे 3 अर्थ निघतात. ऑल्सो नोट, इफ ए इज नॉट इक्वल टू प्लस ऑर -1, और ए इज नॉट इक्वल टू प्लस ऑर -b, तर इफ ए डिवाइड्स बी असं जर म्हटलं असेल देन वी से दॅट ए इज प्रॉपर डिवायझर ऑफ बी. ही कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. प्रॉपर डिवायझर कुणाला म्हणायचं? कारण कोणत्याही संख्येचा एक, मग तो प्लस असो नाही तर मायनस असतो, हा डिवायझर असतो. किंवा कोणत्याही संख्येची ती स्वतःच डिवायझर असते, प्लस किंवा मायनस. त्यामुळे ह्या नेमक्या 2 संख्या सोडून इतर जर कोणी ती असेल तर त्याला आपण प्रॉपर डिवायझर म्हणतो. म्हणजे एने तुम्ही बीला डिवाइड करताय, ए डिवाइड्स बी, याचा अर्थ ए हा त्याला डिवाइड करतो बीला, पण ए हा प्लस और -1 असता कामा नये, किंवा ए हा बी इतकाच असता कामा नये. तर याच्या व्यतिरिक्त जर कोणी असेल आणि त्याने जर त्याला भाग जात असेल तर त्याला म्हणायचं ए इज प्रॉपर डिवायझर ऑफ बी. आता थेरम 1 बघा बरं. त्यामध्ये आपल्याला काही प्रूफ आहेत. ते प्रूफ परीक्षेला विचारले तर जातातच, पण बेसिक नॉलेज म्हणून आम्हाला ते लक्षात ठेवलेच पाहिजे. प्रूव्ह दॅट इफ ए
divides b, then a divides bx for any x belongs to z. z म्हणजे इंटिजर. समजा a डिवाइड्स b तुला दिलं, सिन्स a डिवाइड्स b, तर तू काय लिहिणार त्याला माहिती आहे ना, b इज इक्वल टू a ची समथिंग मल्टिपल, म्हणजे काहीतरी पट, आणि ती पट आपण c लिहितो. म्हणजे कसं लिहितो आपण, b इज इक्वल टू a इंटू सी, आणि इथं लगेच उल्लेख करतो c हा कोण आहे, एक इंटिजर आहे. मग ह्या बाजूला आणि या बाजूला म्हणजे मल्टिप्लाइंग बाय एक्स टू बोथ साइड्स काय मिळणार, इथं मल्टिप्लाय केलं तर बी एक्स होणार, इथं मल्टिप्लाय केलं तर ए सी इंटू एक्स येणार. मग जर आपण हा ए इथं ठेवला आणि हा सी एक्स एका बाजूला ठेवला, शेवटी गुणाकार आहे, आपण कसंही मांडू शकतो. मग बी एक्स इज इक्वल टू ए इंटू सी एक्स असं झालं. पण सी हा एक इंटिजर आहे, एक्स हा सुद्धा इंटिजर आहे, आणि इंटिजरच्या मल्टिप्लिकेशनचा नियम तुझ्या लक्षात पाहिजे की दोन इंटिजर्सचा प्रॉडक्ट सुद्धा एक इंटिजरच असतो. मग आपण या दोघांचा प्रॉडक्ट हा सी डॅश येतो असं म्हणूया, आणि हा सी डॅश काय तर सी आणि एक्स यांचा गुणाकार आहे, तो शेवटी इंटिजरच असतो, म्हणून आपण सी एक्सच्या ऐवजी सी डॅश लिहिलं. आता आपलं रिलेशन काय बनलं, बी एक्स इज इक्वल टू ए इंटू सी डॅश. पण सी डॅश हा इंटिजर आहे, आणि तो जर मी काढून घेतला तर उरले ही तीन पदं, आणि यांना परत आपण उलट कसं मानणार, ए डिवाइड्स बी एक्स. तर एक गोष्ट तुम्हाला नीट लक्षात ठेवायची, जेव्हा ए डिवाइड्स बी असं दिलेलं असतं तेव्हा आपण त्याला लिहितो बी इज इक्वल टू ए इंटू समथिंग इंटिजर, दॅट इज ए सी किंवा ए के, के हा इंटिजर असं म्हणा. जर हेच उलट दिलंय तुला की बी एक्स इज इक्वल टू ए डॅश सी असं दिलं, तर याला हा मल्टिपल केलेला इंटिजर बाजूला काढायचा, आणि हा लेफ्ट हँड साईडला आणि हा राईट हँड साईडला आणून उलट लिहायचं ए डिवाइड्स बी एक्स. तर हे दोन्ही रचना तुझ्या नीट लक्षात राहायला पाहिजे. सेकंड बघ, सेकंडमध्ये एक, इफ ए डिवाइड्स बी अँड ए डिवाइड्स सी देन प्रूव्ह दॅट ए डिवाइड्स बी प्लस सी. इन फॅक्ट हा त्याचा सेकंड पार्ट बघा, आता दुसऱ्याचा सेकंड पार्ट. इन फॅक्ट ए डिवाइड्स बी एक्स प्लस सी वाय फॉर एनी एक्स वाय बिलॉंग्स टू इंटिजर. तर आम्हाला असं म्हटलं आहे की ए डिवाइड्स बी, देन कसं लिहू शकतो आपण त्याला, ए डिवाइड्स बी, बी इज इक्वल टू ए इंटू समथिंग इंटिजर. समजा मी इथं K1 दाखवला, तर बी इज इक्वल टू ए K1, आणि इथं लिहिलं मी K1 इज इंटिजर. त्यानंतर आम्हाला असं दिलं की ए डिवाइड सी, मग त्याला पण आपण कसं लिहू शकतो, देन वी हॅव सी इज इक्वल टू ए इंटू कोणीतरी दुसरा इंटिजर K2, हा K2 इंटिजर आहे, तर सी इज इक्वल टू ए इंटू K2 असं लिहिलं. आता मी याची आणि याची ॲडिशन केली, तर लेफ्ट हँड साईडची ॲडिशन म्हणजे बी प्लस सी होणार, तर राईट हँड साईडची ॲडिशन म्हणजे ए K1 प्लस ए K2 होणार. आता मी जर या दोघातून ए कॉमन काढला तर कंसात उरला K1 प्लस K2. आता तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत पाहिजे, जशी आपण मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत म्हणालो होतो की दोन इंटिजर्स, K1 हा इंटिजर आहे, K2 पण इंटिजर आहे असा तुम्ही इथं उल्लेख पण केला. मग दोन इंटिजरची ॲडिशनसुद्धा एक इंटिजरच असते, हा रूल तुम्हाला लक्षात पाहिजे. म्हणून K1 प्लस K2 हा जर इंटिजर आहे तर त्यांची ॲडिशन हा एक नवीन इंटिजर K होणार. म्हणून मी इथं लिहिलं K1 प्लस K2 इज इक्वल टू K, हा पण एक इंटिजर आहे, म्हणजे मी या K1 प्लस K2 च्या जागी K लिहू शकतो. तर हेच विधान होईल
बी प्लस सी इज इक्वल टू हा ए आणि या K1 प्लस K2च्या जागी के. मग परत तुला माहिती आहे ह्याला मला उलट दिशेनं जायचं आहे, तर मला हा के काढून टाकावा लागेल. हा के जो मल्टिपल आहे तो जर मी काढला तर हा ए मी या बाजूला लिहिणार, हा बी प्लस सी या बाजूला लिहिणार आणि मध्ये डिव्हिजिबलचं चिन्ह देणार आणि वाचणार कसं, ए डिवाइड्स बी प्लस सी, जे की प्रूव्ह करायचं होतं प्रूव्ह केलं म्हणून मी तसं लिहिलं. दस ए डिवाइड्स बी अँड ए डिवाइड्स सी देन ए डिवाइड्स बी प्लस सी प्रूव्ड. हा भाग एक. आता आपण याचा पुढचा भाग, जर ए डिवाइड्स बी अँड ए डिवाइड्स सी देन प्रूव्ह दॅट ए डिवाइड्स बी एक्स प्लस सी वाय फॉर एनी एक्स वाय बिलॉंग्स टू इंटिजर साठी प्रूफ बघतो. परत तेच ॲज ए डिवाइड्स बी, याचा अर्थ काय होतो, बी इज इक्वल टू ए K1 where K1 is integer. मग मल्टिप्लाइंग बाय एक्स टू बोथ साइड्स, मग ह्याच्या दोन्ही बाजूला जर आपण एक्सने मल्टिप्लाय केलं तर या बाजूला एक्सने मल्टिप्लाय केलं झाला बी एक्स, या बाजूला एक्सने मल्टिप्लाय केलं झाला ए K1 एक्स. म्हणजेच ह्याला असं म्हण ना, ए हा K1 एक्स एकत्र घे, कारण K1 आणि एक्स हे इंटिजरच आहेत आणि दोन इंटिजरचा गुणाकार एक इंटिजरच असतो हे आम्हाला माहिती. मग या K1 एक्स या गुणाकाराला जर आपण एक नवीन नाव दिलं पी, तो पण इंटिजरच आहे, तर हे विधान कसं बनेल माहिती का, बी एक्स इज इक्वल टू ए हा K1 एक्सच्या जागी पी आणि याला मी विधान एक म्हटलं. सिमिलरली तुम्हाला दिलं आहे बघा ए डिवाइड सी, म्हणजेच याचा अर्थ असा होणार सी इज इक्वल टू ए नवीन इंटिजर म्हण K2, सी इज इक्वल टू ए K2 आणि K2 हा इंटिजर आहे असं आपण लिहिलं. मग ह्या विधानाला आपण जर वायने मल्टिप्लाय केलं दोन्ही बाजूला, सो मल्टिप्लाइंग बाय वाय टू बोथ साइड्स वी गेट सी वाय, या बाजूला वायने मल्टिप्लाय केलं तर आणि या बाजूला वायने मल्टिप्लाय केलं तर ए K2 वायने मल्टिप्लाय केलं म्हणजे ए हा K2 वाय एकत्र ठेव, कारण हे दोन्ही इंटिजर आहेत आणि इंटिजर्सचा गुणाकार पण एक इंटिजर असतो, म्हणून या K2 वायला मी एक नवीन इंटिजर नाव दिलं क्यू. म्हणजे माझं हे विधान कसं होईल, सी वाय इज इक्वल टू हा ए आणि याच्याऐवजी क्यू. हे झालं विधान 2. मग विधान 1 आणि विधान 2 यांची जर मी ॲडिशन केली तर विधान 1 काय आहे तुला माहिती आहे, हे विधान 1 आहे बी एक्स इज इक्वल टू ए पी आणि विधान 2 आहे सी वाय इज इक्वल टू ए क्यू. मग यांची ॲडिशन जर मी केली तर बी एक्स प्लस सी वाय म्हणजे बी एक्स प्लस सी वाय लेफ्ट हँड साईडची ॲडिशन झाली, ए पी प्लस ए क्यू, ए पी प्लस ए क्यू ही राईट हँड साईडची ॲडिशन झाली. मग या दोघांमध्ये मला ए कॉमन दिसतोय, कंसात उरला पी प्लस क्यू. मग तुला माहिती आहे पी हा एक इंटिजर आहे, क्यू हा पण एक इंटिजर आहे, म्हणजे दोन इंटिजर्सची ॲडिशन एक इंटिजरच असते, त्याला आपण आर नावाने जर डिनोट केलं, आर बिलॉंग्स टू इंटिजर, म्हणजे यांची ॲडिशन पण एक इंटिजर आहे असं मी सांगितलं. तर इथं मी आर लिहिला तर हे विधान कसं होईल, बी एक्स प्लस सी वाय इज इक्वल टू ए याच्या जागी आर, आणि हा जर आर इंटिजर आहे मी तो काढून घेतला तर हीच रचना मी उलट पद्धतीने कसं लिहिणार तुला माहिती आहे, ए लेफ्ट हँड साईडला, बी एक्स प्लस सी वाय राईट हँड साईडला आणि मध्ये डिवाइडचं चिन्ह, आणि वाचणार कसं, ए डिवाइड्स बी एक्स प्लस सी वाय वेअर एक्स अँड वाय बिलॉंग्स टू इंटिजर. हेन्स इफ ए डिवाइड्स बी अँड ए डिवाइड्स सी देन ए डिवाइड्स बी एक्स प्लस सी वाय proved where x and y belongs to integer. Next बघ बरं का, example number 3. If a divides b and b divides c then prove that a divides c. प्रूफ मध्ये काय म्हणशील तू, सिन्स a divides b याचाच अर्थ काय होतो, धिस एम्प्लाइज हा b लेफ्ट साईडला,
हा ए राईट साईडला आणि एला कोणीतरी मल्टिपल द्यायचा, दॅट इज इंटीजर. आणि वाचायचं कसं, बी इज इक्वल टू ए एक्स वेअर एक्स इज एनी इंटीजर. त्याचप्रमाणे आम्हाला दिलं आहे बी डिवाइड सी. मग ह्याला कसं लिहिशील तू, सी इज इक्वल टू बी आणि मल्टिप्लाय कर कोणीतरी नवीन इंटीजरने, दॅट इज वाय. सो सी इज इक्वल टू बी वाय. सी इज इक्वल टू बी वाय असं लिहिशील आणि वाय हा इंटीजर आहे असं म्हणशील. आता बघा हे जे विधान आहे ना, सी इज इक्वल टू बी वाय, यामध्ये या बीची किंमत मला इथं मिळालेली होती ए एक्स, म्हणून मी या बीच्या जागी जर ए एक्स ठेवला तर हे विधान कसं होईल, सी इज इक्वल टू बीच्या जागी ए एक्स आणि हा वाय जसा तसा. म्हणजेच ए एक्स आणि वाय एकत्र लिही, कारण एक्स आणि वाय हे दोन्ही इंटीजर आहेत आणि तुला माहिती आहे या दोन इंटीजरचा गुणाकार एक नवीन इंटीजर होत असतो. तसं लिहायचं आपण एक्स आणि वाय इज इक्वल टू के वेअर के बिलॉंग्स टू इंटीजर. म्हणजे दोन इंटीजरचा गुणाकार एक इंटीजर असतो, म्हणून मी इथे लिहिलं सी इज इक्वल टू ए के. मग याचा अर्थ काय झाला की ए डिवाइड्स सी. thus it is proved that if A divides B and B divides C, then A divides C. Next example book. If A divides B and A divides C, then show that A divides B minus C. In fact, A divides BX minus CY for any XY belongs to integer. म्हणजे परत आम्हाला दोन भागामध्ये हा प्रूफ दाखवायचा आहे. एकदा हे दाखवायचं आहे, त्यानंतर हे प्रूफ करायचं आहे. तर सिन्स ए डिवाइड्स बी, देन वी हॅव, तुम्हाला माहिती आहे ए डिवाइड्स बी असं म्हटलं की आपण हा बी लेफ्ट हँड साईडला घेतो, हा ए राईट हँड साईडला आणतो आणि या एला कुणीतरी इंटीजरने मल्टिप्लाय करतो. म्हणून कसं होईल, बी इज इक्वल टू ए इंटू के वन आणि लगेच उल्लेख करायचा के वन हा इंटीजर आहे. त्याचप्रमाणे तुला दिलं ए डिवाइड सी, मग ह्याला पण तू कसं लिहिशील, सी इज इक्वल टू ए इंटू के टू आणि के टू हा इंटीजर आहे असा उल्लेख तू करशील. मग याची आणि याची या दोघांची आपण वजाबाकी करू, तर लेफ्ट हँड साईडची वजाबाकी होईल बी मायनस सी, तर राईट हँड साईडची वजाबाकी होईल ए के वन मायनस ए के टू. यातून तू ए कॉमन काढशील, कंसात उरणार के वन मायनस के टू. मग परत तो रूल आला, दोन इंटीजर आहेत के वन आणि के टू, त्यांची जशी बेरीज एक नवीन इंटीजर होते, त्यांचा गुणाकार एक इंटीजरच असतो, त्याचप्रमाणे दोन इंटीजर्सची वजाबाकीसुद्धा एक इंटीजरच असते. आणि म्हणून ती मी केने दर्शवली की के वन वजा के टू इज इक्वल टू कोणीतरी एक इंटीजर के विच इज बिलॉंग टू इंटीजर. म्हणून मी या के वन वजा के टू, के वन मायनस के टूच्या जागी के लिहिला, तर हे विधान असं होईल बी मायनस सी इज इक्वल टू ए याच्याऐवजी के. मग हा के जो इंटीजर आहे तो मी जर काढून घेतला तर हा ए मी लेफ्ट साईडला लिहिणार आणि बी वजा सी राईट हँड साईडला लिहिणार आणि इथं डिव्हिजिबलचं चिन्ह देणार आणि वाचणार कसं, ए डिवाइड्स बी मायनस सी विच इज प्रूव्ड. मग काय लिहिलं आपण, दस इफ ए डिवाइड्स बी अँड ए डिवाइड्स सी देन ए डिवाइड्स बी मायनस सी प्रूव्ड. आता यातला सेकंड पार्ट परत सुरू करूया. ए डिवाइड्स बी देन बी इज इक्वल टू ए इंटू के वन वेअर के वन इज इंटीजर. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय एक्स, या दोन्ही बाजूंना आपण एक्सने मल्टिप्लाय केलं तर हे होणार बी एक्स, तर हे होणार ए के वन एक्स आणि एक्स कोणीतरी इंटीजर आहे असा आपण उल्लेख केला. मग हा ए हा के वन एक्सच्या जागी मी कोणीतरी एक इंटीजर लिहिणार पी, कारण तुला माहिती दोन इंटीजर्सचा गुणाकार एक इंटीजरचा असतो, मग तो आपण जर पीने डिनोट केला तर हे के वन एक्सच्या जागी येणार पी आणि अशा रीतीनं बी एक्स इज इक्वल टू ए पी हे विधान एक बनणार वेअर पी इज इंटीजर. अगदी अशीच प्रोसिजर ए डिवाइड सीसाठी आपण करणार.
A divides C, then C is equal to A into K2, where K2 is any integer. मग दोन्ही बाजूला जर मी y ने मल्टिप्लाय केलं तर CY होणार इज इक्वल टू AK2 इंटू वाय. म्हणजे आता मी काय करणार की हा K2 आणि Y दोन इंटिजर्स आहेत आणि त्यांचा गुणाकार हा एक इंटिजरच होतो असं म्हणणार. त्याला नाव देणार मी Q. आणि अशा रीतीनं K2Y च्या जागी मी लिहिणार Q. म्हणजे CY इज इक्वल टू हा A जसाच्या तसा आणि याच्या जागी Q. याला म्हणणार मी विधान 2 आणि इथं म्हणणार Q हा इंटिजर आहे. आता मी जर विधान 2 विधान 1 मधून वजा केलं म्हणजे सबट्रॅक्टिंग सेकंड फ्रॉम 1 वी गेट BX मायनस CY ही डाव्या बाजूची वजाबाकी झाली, तर AP मायनस AQ ही उजव्या बाजूची वजाबाकी झाली. मग परत या दोघातून आपण A कॉमन काढला तर कंसात उरला P मायनस Q. मग तुला माहिती आहे की P आणि Q हे दोन्ही इंटिजर्स आहेत आणि त्या इंटिजर्सची वजाबाकी एक इंटिजरच असते. म्हणून P मायनस Qला जर मी R हा इंटिजरने दर्शवला तर हे विधान असं होईल BX मायनस CY इज इक्वल टू A याच्याऐवजी R. आता तुला एक गोष्ट कळली की हा R आपण काढून टाकायचा म्हणजे काय होईल, हा A या बाजूला येईल आणि हे BX वजा CY या बाजूला येईल. A लेफ्ट साईडला तर BX वजा CY राईट साईडला असं आणायचं आणि मध्ये डिवाइडचं चिन्ह द्यायचं आणि वाचायचं कसं A डिवाइड्स BX मायनस CY आणि thus A divides B and A divides C, then A divides BX minus CY proved. X आणि Y हे इंटिजर आहेत. पुढे बघ, if M is not equal to 0 is Z and A divides B, then AM divides BM हे तुम्ही प्रूव्ह करा. आता तुम्हाला असं सांगितलं की M 0 नाही. नीट जरा समजून घ्या, मॅथमॅटिकली व्यवस्थित अर्थ लावून घ्या. M is not equal to 0 which is given. मग जर मी AM हा गुणाकार घेतला तर तो 0 नाही. याचा अर्थ असा होतो की A 0 नाही, कारण M तर ऑलरेडी 0 नाही असं आपण म्हटलं. आता दोन संख्यांचा गुणाकार जर 0 येत नाही तर याचा अर्थ हा 0 नाही आणि हा पण 0 नाही. ऑलरेडी आपण M 0 नाही असं म्हटलेलं होतंच. मग आता उरला A, तो पण 0 नाही हा त्याचा अर्थ होणार. म्हणजे AM इज नॉट इक्वल टू 0 इम्प्लाइज A इज नॉट इक्वल टू 0. आता A डिवाइड्स B असं म्हटलंय. याचा अर्थ काय होतं तुला माहिती आहे ना, B लेफ्ट साईडला, A राईट साईडला आणि Aला कोणीतरी इंटिजरने मल्टिप्लाय करेल. म्हणजे हे असं लिहितो आपण B इज इक्वल टू A इंटू K आणि लगेच उल्लेख करतो K हा इंटिजर आहे. मग मल्टिप्लाइंग बाय M टू बोथ साईड्स. आता हे जे रिलेशन तुला मिळालं याच्या दोन्ही बाजूला जर तू M ने मल्टिप्लाय केलं तर कसं होईल, BM इज इक्वल टू AKM. मग A आणि M हे एकत्र ठेव आणि K बाजूला ठेव. म्हणजे काय झालं, BM इज इक्वल टू AM इंटू K. जर यातला आपण K काढून घेतला तर हे इकडे लिहितो आपण, हे इकडे लिहितो आणि मध्ये डिवाइडचं चिन्ह देतो, हे तुला माहिती आहे. म्हणजे AM डिवाइड्स BM असा अर्थ होतो. दस M इज नॉट इक्वल टू 0 इज इन Z, म्हणजे M इज नॉट इक्वल टू आणि M हा इंटिजर आहे अँड A डिवाइड्स B असं जर तुला दिलं तर त्याचा अर्थ AM डिवाइड्स BM होतो. प्रूव्ड. नेक्स्ट बघ, इफ A डिवाइड्स B and C divides D, then prove that AC divides BD. हे आम्हाला प्रूव्ह करायचं आहे. मग A divides B काय अर्थ होतो त्याचा, B इज इक्वल टू AK1. हे आता कायम लक्षात ठेवायचं बरं का. A डिवाइड्स B असं तुला दिलं तर हे लेफ्ट साईडला, हे राईट साईडला आणि याला कोणीतरी इंटिजरने मल्टिप्लाय करायचं म्हणजे तितक्या पटीत आहे असं दाखवायचं.
म्हणून आपण लिहिलं बी इज इक्वल टू ए K1. हा K1 लगेच इंटिजर असल्याचा उल्लेख करायचा. याला आपण म्हणायचं विधान 1. सिमिलरली तुला दिलं सी डिवाइड्स डी. याला पण कसं लिहिशील, डी इज इक्वल टू सी K2 आणि K2 हा इंटिजर आहे असं म्हणायचं. याला म्हणायचं विधान 2. मग मल्टिप्लाय 1 अँड 2. आता ह्या 1 आणि या 2 विधानांचा जर आपण गुणाकार घेतला तर लेफ्ट साईडचा गुणाकार होणार बी इंटू डी म्हणजे बी डी, तर राईट साईडचा गुणाकार होणार ए K1 इंटू सी K2. हा गुणाकार झाला. मग यामध्ये आपण ए आणि सी इंटू K1 K2 असं वेगळं लिहिलं तर तुला माहिती आहे K1 K2 हे इंटिजर आहेत आणि 2 इंटिजरचा गुणाकार एक इंटिजरच असतो. तो आपण जर Kने डिनोट केला, K1 K2 या 2 इंटिजर्सचा गुणाकार एक नवीन इंटिजर K ने डिनोट केला, वेअर K इज इंटिजर, तर हे विधान कसं होईल माहिती आहे का, बी डी इज इक्वल टू ए सी इंटू के. याच्या जागी आपल्याला के लिहायचं ना. मग हा जर काढून घेतला मी तर हे या बाजूला, हे या बाजूला आणि मध्ये डिवाइडचं चिन्ह म्हणजे ए सी डिवाइड्स बी डी. मग कसं लिहिलं तू, दस ए डिवाइड्स बी अँड सी डिवाइड्स डी, देन ए सी डिवाइड्स बी डी प्रूव्ड. नेक्स्ट प्रूफ बघ. इफ ए बी डिवाइड्स बी सी देन प्रूव्ह दॅट ए डिवाइड सी. असा सिम्पल प्रूफ. तुला जर सांगितलंय की ए बी डिवाइड्स बी सी हे गिवन आहे, मग ह्याला आपण कसं लिहिणार, हा बी सी इकडं, ए बी इकडं आणि ह्याला कोणीतरी इंटिजरने मल्टिप्लाय करणार म्हणजे बी सी इज इक्वल टू ए बी इंटू के, वेअर के इज इंटिजर. मग कॅन्सलिंग बी ऑफ बोथ साईड, या बाजूचा बी आणि या बाजूचं बी जर मी काढून टाकला तर काय उरलं, सी इज इक्वल टू ए आणि के. मग हा के तर इंटिजर आहे, तो जर मी काढून टाकला तर ही रचना तुला माहिती आहे ना, ए इकडं सी इकडं मध्ये डिवाइडचं चिन्ह, दॅट इज ए डिवाइड सी. दस ए बी डिवाइड्स बी सी देन ए डिवाइड सी प्रूव्ड. धन्यवाद.